गुड मॉर्निंग। सकाळी लवकर उठून मी माझ्या आईचा रेसिपी व्हिडिओ शूट करतो। माझ्या आईचं मालवणी फूड कॉर्नर नावाचं यूट्यूब चॅनल आहे, जिथे मालवणी रेसिपी अपलोड करतो। सगळ्यांनी मालवणी फूड कॉर्नरला नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाला फॉलो करा। थोडा वेळ परड्यामध्ये फेरफटका मारला, सनकीज घेतली। आज नाश्त्यामध्ये आम पोळ्या आणि खोबऱ्याची चटणी आहे। गेले काही दिवस मी खूपच ऑथेंटिक नाश्ता करतोय। आता मी चाललो आहे तिट्यावर चिकन आणि इतर सामान आणायला। तिट्यावर पोहोचलो आणि हा बोर्ड वाचून खूपच भारी वाटलं। दुकानातून नारळ, कोथिंबीर आणि लिंबू घेतले आणि टाइमपास म्हणून पेप्सी प्यायलो। पप्पांनी नवीन कुदळला धार लावून घेतली आणि मी चिकन घेतलं। केस खूप वाढले होते, सो थोडे ट्रिम करायला मी तिट्यावरच्या वक्रतुंड हेअर ड्रेसरकडे बसलो। छान हेअरकट केला। तुम्ही कधी आडवली तिट्यावर आलात तर वक्रतुंड हेअर ड्रेसरला नक्की भेट द्या। नवीन हेअरस्टाईल कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा। आईने इतकं भारी सुकं चिकन आणि चिकनचा रस्सा केला होता की स्मेलने तोंडाला पाणी सुटलं। आजचा जेवणाचा मेनू होता सुकं चिकन आणि आंबपोळ्या। इतकं भारी जेवून मन तृप्त झालं। परडं पण बऱ्यापैकी साफ झालं आहे। चहा टोस्ट खाऊन मी वाडीत आलो। थोडा वेळ पोरांसोबत क्रिकेट खेळलो आणि मी आचऱ्याला निघालो।